लागलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपान डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आले र सनईला पैंजनाचं ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं तुझ्या डोळ्यामंदी सुग सर्गाचं भेटलं सारंगी सूर नभी भिनलं फिरतीच्या फडात गहरला तू हात असा गाळीच इंधळ हरलं असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं So guys, how it started? म्हणजे स्टार्ट पासून मला थोडं स्टार्ट बद्दल started bro. सो ह्याचा इंस्टाग्रामवर मीम पेज आहे. नंबर ऑफ फॉलोअर्स भी बताने. Nice. He is very famous on Instagram. It's a no face page and one day he replied to my story and that's how we started to talk आणि मग आता हळूहळू आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो आणि आता लग्न करतोय. सो बेसिकली इट्स लाईक आम्ही 1 वर्ष असं 1-1.5 वर्ष बोलतच होतो मग भेटायला पण खूप टाइम लागला कारण मी खूप वेळा नाही बोलली कारण की भेटायला. हो आणि जेव्हा ही बोलली तेव्हा मी बिझी असायचो मग फायनली भेटलो मग फिरणं झालं अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. मग ट्रिप्स केल्या थोड्या म्हणजे खूपच केल्या असं म्हणायला ट्रिप्स खूप केल्या म्हणून मी मेहंदीमध्ये पण फ्लाईट काढली. असं म्हणजे मी जितकं पूर्ण आयुष्यात नाही फिरलेलो तितकं साक्षीला भेटल्यानंतर फिरलो असं बोलू शकतो मी आणि ते एक ओव्हर स्टेटमेंट पण नसणार. तुम्ही आता ऑलरेडी ही तुमची फर्स्ट स्टेप झाली. हो एक लाइकिंग वाला पार्ट येतो दोघांमध्ये तो कधी आलेला की तुम्ही लाईक यू नो की हा बाबा लाइकिंग असते थोडीफार की हा आय नो आय लाईक हिम आय लाईक हर तो फेज काय होता? सो जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा सुद्धा ही हॅड हिज डाऊट्स म्हणजे ही वॉज नॉट शुअर की इट्स लाईक और इट्स लव्ह. सो ह्याच्यासाठी तर लाईकच होता जेव्हा रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा पण. सो ओव्हर द पॉइंट हळूहळू चाललं. व्हॉट कॅन यू से द डिफायनिंग मोमेंट. एकदा होतो आम्ही असं शिवाजी पार्कला आणि तेव्हा मी विचारलं वुड यू मॅरी मी आणि ती म्हटलं नाही असं नाही मग मी उत्तर देणार मला रिंगच हवी. तर मग आम्ही नंतर खूप टायमानंतर मग रिंग घेतली नको ही वाली मोठीवाली. तुला आधीपासून तुझ्या मनात होतं की मला मॅरी लग्न? नाही असं काही नव्हतं बट म्हणजे वेन वी मेट फॉर द फर्स्ट टाईम ना मला असा वाईब खूप आवडला. म्हणजे असं खूप माझं कमी लोकांसोबत आहे की मी टाईम माझा कधी पास होतो किंवा भेटताच वाईब मॅच होऊन जाते अँड म्हणजे देर इज लॉट टू टॉक. असं नाही आहे की लिमिटेड टॉपिक्स आहे हां बोललो थोडंसं आणि मग आता देर इज अ ऑकवर्ड सायलेन्स आणि काही बोलत नाही. तसं ह्याच्यासोबत फ्रॉम फर्स्ट डे काहीच नव्हतं. द मोमेंट वी मेट वी टॉक लाईक एनिथिंग. हो आणि आम्ही त्याच्यामुळे असं मला वाईब खूप आवडली त्याच्यामुळे आय हॅड लाईक थोडासा टिल्ट टुवर्ड्स हिम.
असं म्हणजे असं खूप ऑप्शन्समधनं मी सिलेक्ट केला एक ऑप्शन. बेस्ट ऑप्शन म्हणू शकतो बेस्ट ऑप्शन आम्ही सिलेक्ट केला. एक असं ना जसं तू ऑलरेडी तुम्ही मला बोलले की 1 वर्ष तुम्ही ऑनलाईन बोलले, हां ज्या टायमाला तुम्ही एकामेकांना समोर बघितलं हां. त्या टायमाला तुमचे रिॲक्शन्स काय होते? मला हा थोडं जास्त उंच वाटलेला ऑनलाईन. आणि ही हिल्स घालून आलेली. हो म्हणून मी हेच घालून आलेली, कारण की मला हिल्स का घातले एवढे? कारण की टॉल मुलाला भेटायला चालली आहे ना, मी ऑलरेडी छोटी आहे, मी छोटी नको ते झाला म्हणून मी हिल्स घालून आली. बट यू आर लाईक ठीक आहे म्हणजे शॉर्ट नाही नॉट सो हाईट डिफरन्स दॅट आय वॉज एक्सपेक्टिंग असं. हो टॉल आहे मी, हिल्स घातली तरी तो उंच दिसतो. हो ऑफकोर्स. आफ्टर 3 inch hill also he is taller than me. या सबका अपना अपना बेनिफिट आहे. तर मी काय बोलतो, तुझं जेव्हा तुमचं लायकिंग वगैरे पण ज्या टायमाला तुम्ही असं फॅमिलीला कन्व्हिन्स करायला गेले की हां की तू सिंगल चाइल्ड आहे मी ऑलरेडी बोललोय, तर ज्या टायमाला तुझ्या घरी तू सांगितलंस त्या टायमाला घरात त्यांचे रिॲक्शन्स किंवा मम्मी? सो मी जेव्हा माझ्या घरी सांगितलं ना, इट वॉज अ व्हेरी फनी अँड वियर्ड काइंड ऑफ थिंग. बिकॉज काहीतरी आय वॉज डिस्कसिंग विथ माय मॉम आणि माझी मॉम म्हणते की मला ChatGPT कसं यूज करायचं आहे तू सांगतेस का? म्हटलं ठीक आहे. मग मी ॲप डाउनलोड करून दिला आणि मी सांगितलं की तू काहीही प्रश्न विचार, तो सांगेल तुला. माझी आई म्हणते ठीक आहे. तर माझ्या आईनं त्याला सांगितलं हाऊ टू बिल्ड अ बायोडाटा. तर म्हणजे लाईक लग्नासाठी बायोडाटा कसा बनवायचा हे सांग तुम्हाला. अँड मी अशीच कॅज्युअली बसलेली होती आणि लाईक आपल्याला काय बनवायची गरज नाही आहे. आणि डॅड पण समोर बसलेले होते. मग असं ना 2 मिनटं असं सगळ्यांना पॉज घेतला. मग माझ्या आईनं विचारलं मला की कोणी आहे का? म्हटलं हां, म्हणजे ॲज अ फ्रेंड विशालला ते ओळखत होते. मग मी सांगितलं की विशालच आहे. आणि मग असं असं काही फ्रिक्शन नव्हतं. दे एक्सेप्टेड इट. देन माझी मॉम मुंबईला आली. मग मम्मी भेटली. मग मम्मीला आवडला. स्टेप बाय स्टेप पुढे गेले. मग सगळे माझे डॅड भेटले. हा नाशिकला आलेला. मग मी याच्या फॅमिलीशी होतेच कारण की माझ्या घरी ऑलमोस्ट माहिती होतं. मुलांच्या घरी चिल्ल असतं ना, त्याच्यामुळे ह्याच्या फॅमिलीसोबत असं काय इंटरॅक्ट म्हणजे हे नव्हतं. तुझ्या फॅमिलीने कधी असं तिला आधीपासून सून म्हणून ॲक्सेप्ट केली की कसं होतं? म्हणजे आमचं असं आम्ही व्हिडिओ कॉलवरच बोलायचो आणि मी घरातच असायचो. तर बॅकग्राऊंड असायचे सगळे बघायचे. हां ठीक आहे. तर त्यांना आयडिया होता की हां चालू आहे. पण एक्झॅक्ट नव्हतं की आता लग्नच करायचं आहे की काय. आणि लग्नाचा आपला एवढा प्लॅन पण नव्हता लगेच. पण मग हिने घरी सांगितलं. मग काय म्हणतात त्याला, मग आम्ही रॉकेटच्या स्पीडने लग्नाची प्लॅनिंग केली आहे. लाईक मागच्या फेबमध्ये मी घरी सांगितलंय. नोव्हेंबरमध्ये आमची डेट फायनलाइज झाली आहे आणि मार्चमध्ये आमचं लग्न आहे. सो व्हॅलेंटाईन्स वीक झाल्यावर मी घरी जाऊन म्हणजे तेव्हाच हा सीन झालेला लेटेस्टमध्ये. अँड देन लाईक इन अ इयर वी कॅन से दॅट वी आर मॅरिड. असं बघण्याचा कार्यक्रम नव्हता काही आमच्याकडे. इट इज जस्ट आमच्या फॅमिलीज भेटल्या. हां मला एक फक्त असं विचारायचं की हाऊ यू कॉम्प्लिमेंट इच अदर, म्हणजे तुम्ही एकामेकांना कॉम्प्लिमेंट करता तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या ह्याने? सो बेसिकली आय एम नॉट, जसं मी सांगितलं की साक्षीला भेटल्यानंतर एवढं मी फिरलो आहे. आय एम नॉट काइंड ऑफ पर्सन जो जास्त फिरतो. म्हटलं आय एम मोस्टली इनसाईड आणि माझं जॉब इज ऑल्सो वर्क फ्रॉम होम. सो मी घरीच असतो. आणि मग साक्षीला भेटलो तर मी म्हटलं चला साक्षी आता आपल्याला फिरवेल, कारण ही तर फिरतच असते पूर्ण टाईम. बघणार ना कुठे ना कुठे असते. तर दॅट्स वन थिंग विच आय लुक फॉरवर्ड टू साक्षी. कारण काही पण म्हणायचं बाहेर जायचं साक्षीकडे सगळं रेडी असतं. सो दॅट्स द बेस्ट थिंग आय वुड से की मजा. माझ्यासाठी इट इज लाईक जे तो बोलला ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. मी अशी फार चंचल आहे. आय एम नॉट स्टेबल. नुसतं काहीतरी म्हणजे मी अशी एक जागेवर बसू पण नाही शकत. आय मूव माय लेग, आय डू समथिंग, पेनसोबत खेळेल, काहीतरी स्क्रिबल करेल असं. सो लाईक ही इज दी कामनेस. म्हणजे लाईक हां ठीक आहे. आता पण म्हणजे आता इव्हेंट्स वेळेवर होत नाही. सो आय एम व्हेरी हायपर की होत नाही यार होत नाही यार. अरे हो होईल ठीक आहे. म्हणजे इफ आय एम द पॅनिक बटन ना, ही इज द काम बटन फॉर मी की होऊन जाईल. म्हणजे तो खूप असा सांभाळून घेतो मला. तर एक्सप्लेन पण करतो की काय नाही होत राहतं. You are a single child. I am a single child. And now you are getting married. Yes. So that is a bit difficult kind of thing because
मी सिंगल चाइल्ड आहे, मला शेअरिंगची किंवा कोणी पण माझं काही यूज करेल ह्याची सवय नाही. इट इज लाईक माझी गोष्ट आहे. मॉम अँड डॅड हात लावत नाही त्याला, कोणीच हात लावत नाही. आणि आता आय हॅव टू शेअर एव्हरीथिंग विथ हिम. अँड ऑब्व्हियसली घर आहे तर ही विल डू समथिंग की हा हे उचलून इकडे ठेवून दिलं कारण की मला हे यूज करायचं होतं. असं माझ्या घरात होत नाही ना, तर ते खूप मग म्हणजे फ्रिक्शन काइंड ऑफ थिंग आहे. अजून मला ऍडजस्ट नाही झाली मी त्या कन्सेप्ट चालू आहे ट्युटोरियल्स चालू आहेत. हां हाऊ टू लिव्ह विथ अदर पीपल. ॲज अ सिंगल चाइल्ड जेव्हा तू आता लग्न करशील, मम्मी पप्पांबद्दल तुला काय बोलायचं, काय बोलायचं? माझे मम्मी पप्पा ह्या म्हणजे इव्हेंटला घेऊन खूप इमोशनल आहे. बट फ्रॉम पास्ट 3 years आय एम ऑलरेडी लिव्हिंग आउटसाईड माय होम. म्हणजे असं नाही की मी घरीच होती. सो 3 वर्षांमध्ये त्यांना थोडी सवय झालेली आहे की ही लांबच राहते. आणि मी तसं पण महिन्यातनं 1 किंवा 2 वेळेसच त्यांना भेटायला यायची. त्याच्यामुळे जो म्हणजे झटका लागला असता ना, मी जर का नाशिकमध्येच राहिली असते तर तसा मला नाही लागणार आहे. थोडंसं मेंटली प्रिपेरेड झाले सगळेजण दॅट आय एम गोइंग टू लिव्ह समवेअर एल्स. बट तरी लग्न म्हटलं थोडं इमोशनल होऊन जातो की अरे. आणि समोरच्याला बघून आपण होतो. म्हणजे जसं काल पण आमच्याकडे पद्धत आहे की तांदूळ फेकतात. मुलगी जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा तांदूळ फेकतात आणि आई ते झेलते. तर तेव्हा म्हणजे मी फक्त निघाली आणि मी 1 तासाने आईला भेटणार होती, तरी पण आई एवढी इमोशनल झालेली नाही. आय वॉज लाईक की मला आय वॉज नॉर्मल. बट आईला बघून मला पण रडू आलं मग थोडंसं. आमच्या केसमध्ये थोडं अपोजिट आहे. म्हणजे मी लहानपणीपासून घरीच असतो, कुठे म्हणजे आउटसाईड नव्हतो, घरीत माझं ब्रॉन अँड ब्रॉटअप. तर आता आम्ही वेगळं राहतो आहे. तर माझी मावशी म्हणणार ते आता कसं होणार तुझी पोरगी जाते म्हणजे आम्ही आता सेपरेटली राहणार आहे ना. सो शी इज व्हेरी इमोशनल अबाउट दॅट. हाय माय मॉम. अँड मी कसा पहिलाच मुलगा, लाडकेचा एकदम आणि फेवरेट चाइल्ड. आणि मी मोस्टली घरी असं जसं मी सांगितलं घरीच असतो. तर अशी सवय आहे तिला खूप. हो रोज. आणि म्हणजे एवढं घरी आता मी 3-4 वर्षापासून वर्क फ्रॉम होम आहे माझं. तर मग मी 24 तास सॅटर्डे संडेच बाहेर असलं तर असला, नाहीतर मी पूर्ण टाईम घरीच असलो. थोडंसं फिरायला गेलो तर एवढी सवय झाली आहे. तर आता ते थोडं डिफिकल्ट होतं आहे. खिलाएगी मैं तेरे को खाना अच्छे से. हो खायला खिलाना ही पडेगा. One last thing. Yes. You're getting married today. Yes. After some time, almost 2 hours to go. तुम्ही आफ्टर मॅरेज तुम्ही कसं बघताय पुढे फ्युचर, किंवा तुमचं फ्युचर प्लॅन्स थोडंफार, किंवा तुम्ही असं वी आर गोना डू दिस आफ्टर मॅरेज असं तुमचा काहीतरी गोल असेल? लॉट्स ऑफ ट्रॅव्हल प्रायमरीली. अँड देन खूप छोटे गोल्स आहेत. आम्ही खूप मॅक्रो गोल्स बनवलेत ऑलरेडी. एव्हरीथिंग इज इन प्लॅन. आता होईल हळूहळू. बट इफ प्रायमरी मोठं काही ब्रॉड पिक्चर असेल सो लॉट्स ऑफ ट्रॅव्हल. आम्ही रिसेंटलीच आता व्हिएतनामला पण गेलेलो. ऑल थँक्स यार हो मैं विथ फॅमिली, मम्मी पप्पा. अँड ऑल थँक्स टू साक्षी. हो फॉर देम, फॉर मी एज वेल. या तर मला डू यू नो ती कथक? हो तिच्याबद्दल काय सांगशील का तू थोडं? हो ॲक्च्युली ती कथक करते, पण मी अजूनपर्यंत नाही बघितलं तिला असं, फक्त व्हिडिओजमध्ये. आम्ही मोस्टली क्लब्स मध्ये वगैरे जातो. सो तिथे तू कथक नाही करू शकत ना. यू हॅव टू परफॉर्म समथिंग वेस्टर्न. आता संगीतचा परफॉर्मन्स तिचा त्यात थोडंसं तिने कथकचं टच ॲड केलेलं, ते माझं फर्स्ट आहे. सो दॅट्स अ गुड थिंग. क्लासिकल अँड अगेन ती खूप डान्समध्ये, म्हणजे मला तर लिटरली प्रेशर होतं संगीतचं खूप. आणि मी तिला सांगितलेलं आपल्याला संगीताने नाही करायचं आहे, पण तिने मला ॲम्बुश केलं की नाही काय करायचं नाही करायचं, आणि टाकलं तिने मध्येच. पण मी तुला हे पण बोललेली की इट इज नॉट इंडियाज गॉट टॅलेंट. यू नीड टू एन्जॉय द मोमेंट. बट अगेन मी ॲज अ फर्स्ट टाइम परफॉर्मर पण खूप छान केला यार. थँक्यू. ऑल थँक्स टू हर. तिनेच पूर्ण मला दाखवलंय. काइंड ऑफ कोरिओग्राफर एज वेल. सो आमची जी फर्स्ट डेट होती, द फर्स्ट टाइम वी मेट, दॅट वॉज 8th March, इंटरनॅशनल वुमेन्स डे. अँड टुडे इज 7th March.
उद्या म्हणजे लाईक इट इज लाईक कम्प्लीट सर्कल इफ यू लुक डेट वाईज. सो 8th मार्चला सो कॉल्ड रिलेशनशिपवाली जर्नी स्टार्ट केलेली आणि आज 7th मार्चला आम्ही ती एंड करून आमची लाईक उद्या 8th मार्चला आम्ही आमचा फर्स्ट वेडिंग डे म्हणू शकतो जे आम्ही स्टार्ट करणार आहे. सो लाईफ इज अ लाईक एक्सेल शीट सारखं आहे, ते एकदम परफेक्टली मॅच होत आहे. इंटरनॅशनल वुमेन्स डेला तर त्याच्या वुमेनला भेटला आहे. Oh yeah. काट Let's go. Let's hurry, guys. तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या स्पर्श तुझा होता जरा जरा. आमच्या काळजाचा हा तुकडा आहे. या लेकीला तिच्या संसारात भरभरून सगळं सुख आहे परमेश्वरा तुझ्या कृपेने लाभू दे. त्यांना उदंड आयु आरोग्याची प्राप्ती होऊ दे. त्यांचं वैवाहिक जीवन हे एक आदर्श असावं की ज्याच्याद्वारा सगळेजण त्या सगळ्या विषयाने त्यांच्याकडे एक प्रेमभावनेने पाहतील आणि त्यांचा समाज व्यवस्थेमध्ये एक आदर्श सगळेजण घेतील. असा एक आदर्श गृहस्थ जीवन यांनी व्यतीत करण्यासाठी आणि म्हणतात ना की दोन जीवांना एकत्र जोडायचं आहे आणि म्हणून त्याला विवाह संस्कार म्हटलेला आहे. उक्त वर्षात तुयम कन्या पुत्रवत पालिता मया अतिस्नेहेन वैवरहा परिपाल्याम कुलोचिता. उक्त वर्षात माझी आता कन्या आली आणि तिच्यासाठी मी मधुकर नावाचे हे सुपुत्र सुकुमार तिला आम्ही भरभरून प्रेम दिले. तेवढंच भरभरून प्रेम तिला सासरगृही मिळावं आनंदाने सुपूर्त करूया. तुम्ही दोघांनी म्हणायचंय अस्मिन उभयोर वंशयोर वंशाभि वृद्ध्यर्थम तथा च मम समस्त पितॄणा निरतिशय सानंद ब्रह्मलोका वाप्तये उत्पादिश मानव संतत्या दशपूर्वान दशापरान मांच एक विंशति पुरुषान उद्ध्यर्थुम ब्राह्म्य विवाह. संकल्प आपण केला. ज्या क्षणी हातात पाणी घेऊन कन्यादानाचा संकल्प करतो त्यावेळी देवालाही प्रार्थना की माझी कन्या धर्माच्या अनुसार आज तिचं मी सालंकृत कन्यादान करतोय आणि हे कन्यादान करताना या दोघांना दीर्घायु आरोग्य प्राप्त व्हावं. ही पहिली म्हणजे कन्यादान आपण करतो ना
तेव्हा आपले जेवढे काही पितृ आहेत त्यांना मोक्षाचा द्वार मोकळा होतो असं कन्यादानाचं वर्णन या संकल्पात आता आपण ऐकलं. पुढे काय म्हटलंय की मम समेतः 21 पुरुषानुद्धर्तुम, म्हणजे मी आणि माझ्या 21 पिढ्यांचा उद्धार या कन्यादानाने होतो असं या संकल्पामध्ये वर्णन केलेलं आहे. तर 21 पुरुषानुद्धर्तुम ब्राह्म्य विवाह आहे. 2 जीवांना आज आपण जोडतोय त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे. तर 2 जीवांना एकत्र जोडताना आपण म्हटलंय की देवा या विवाहाची मुळात प्रधान देवता कोणतं? लक्ष्मी आणि नारायण. मग लक्ष्मी नारायणाच्या रूपानं आपला आज हा जोडा आहे आणि हा संकल्प आपण केला. कन्येचा जन्म झाल्यानंतर तिचं कन्यादान होणं हे भाग्य तर आहेच, परंतु हे एक दायित्व पण आहे. बघा, समाज मनुष्य व्यवस्था ही स्त्रीद्वाराच पुढे वाढू शकते, कारण उत्पत्ती आणि जन्म हा स्त्रीतनं आहे. त्यामुळे इथे आपलं शास्त्र म्हणतं की प्रजा आणि धर्म कार्य हे त्या स्त्रीवरती अवलंबून असतं. आपण कुठलंही घर पहा, त्या घरातली गृहिणी ही कर्तव्य दक्ष असेल, सगळ्या गुणांनी स्वतःला वाहून दिलं आणि तेवढंच कार्य शंभूराजेंच्या द्वारा घडलं. तर ते रक्षक पण स्वराज्याचे झाले. म्हणजे एक विचार जो शिवरायांचा होता तो किती पुरोगामी आणि किती दूरदृष्टीचा होता. ते कशामुळे झालं? हे त्या स्त्रीमुळे झालं. आणि म्हणून आपल्या समाज व्यवस्थेमध्ये 2 जीवांना एकत्र आणणं हे अत्यंत पुण्यदायी मानले गेलेलं आहे. कारण तुम्ही दोघांना जेव्हा एकत्र जोडतायत नात्यामध्ये तर तो पती होणार आहे. पतीचा अर्थ काय? जो कुटुंब व्यवस्थेमध्ये आजपासून पुढे नवरदेवकल्पानंतर जो गणपती कार्यसिद्धीस नेणार आहे त्याचं आपण या वेदीवरती आवाहन करू, त्याचे शुभ कार्यासाठी आशीर्वाद घेऊ. जो कलश आपल्याला सगळं मंगल जीवनात देतो, जो अमृत कुंभ समान आहे, त्या वरुणाची स्थापना करत आजच्या वैदिक विधीची सुरुवात या ठिकाणी आपण करूया. रोज वाटे तू दिसावी, सोबतीने मी असावी. रोज वाटे तू दिसावी, सोबतीने मी असावी. हे अनोखे वेड आहे, ही निराळी ओढ आहे. पाहता तुला भान हरवले, मन असे कसे तुझ्यात गुंतले, मन असे कसे तुझ्यात गुंतले. जन्म तिने माहेरी घेतलाय, पण ती आता लग्नानंतर सासरी जाणार आहे. त्यामुळे एक कन्या 2 कुटुंबाचा उत्कर्ष करते, 2 कुटुंबाचा गौरव वाढवते, अशी ही कन्या आहे. आणि ही विशेषता आहे. एक नवरदेवा तुम्हाला दान देतो आहे. इथून पुढे संसारामध्ये 4 मार्ग ते तुम्हाला पुरुषार्थ संसारात सांभाळायचे. तर पुरुषार्थ काय आहेत ते नीट समजून घ्या. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. म्हणजे आजपासून हे तिला इतकं सोपं आहे का? एवढे वर्ष जे तिचं वय आहे, जन्मापासून या वय वर्षाच्या या दिवसापर्यंत एक मुलगी आहे, तेवढं स्नेह तिचा अधिकार त्या पित्यावरती असतो. आणि पिता पण तिचा एकही शब्द कधी खाली पडू देत नाही. तर हे पिता आणि कन्येचं नातं आहे. आईच्या विषयी काय सांगू मी? शब्द अपुरे पडतील एवढा अथांग ममता त्या आईच्या वात्सल्यात असते. आणि त्या ठिकाणी आई म्हणते की माझी कन्या म्हणजे माझं भविष्य आहे. माझ्या स्वप्नात, माझ्या जीवनात ज्या गोष्टी मी प्राप्त नाही करू शकले ते माझ्या लेकीला सगळं भरभरून मिळो, ही भावना त्या आईच्या हृदयामध्ये असते. आणि असा काळजाचा तुकडा ज्या गर्भात तिने 9 महिने त्या बालिकेला सांभाळलंय, तिचं संगोपन केलंय, तिच्या आवडीनिवडी सगळ्या जोपासल्या. तिला काय नाही आवडत तो विचार मी करेल. बाहेर गेल्यानंतर ती उपाशी नको राहिला, ही सगळी भावना एक आईच्या मनात असते. आणि मुलगी पण तितकंच तन्मयतेने आणि तितकंच प्रेमाने, जशी मैत्रीण असते तसा मुलीसाठी आई म्हणजे तिची मैत्रीण असते. राग येऊ, एखादी गोष्ट चांगली घडव, मनाविरुद्ध घडव, पटकन पहिले येऊन कोणाला सांगणार? मुलगी आईला सांगणार. तर म्हणून हे आई आणि मुलीचं नातं जसं दोघी सखी आहेत, दोघी जशा एकमेकींच्या मैत्रिणी आहेत, एवढा स्नेह त्याच्याच काय आवश्यकता आहे? तिला कसली गरज आहे ती कधी कधी तुम्हाला व्यक्त होणार नाही. त्यामुळे अर्थामध्ये तिच्या सगळ्या इच्छा, तिचे स्वप्न हे सगळे जाणून घ्यायचे आणि ते पूर्ण करायचे आहेत. याला म्हणतात अर्थ. म्हणजे आता एक गंमत म्हणून सांगतो, लग्नानंतर आता तुमचा संसार सुरू झाला, आता मुलींना सगळं मॅचिंग लागतं, बरोबर आहे? नेल पेंट पासून इयरिंग पर्यंत सगळे त्यांना आवडीनिवडी त्यांच्या असतात. तर ती तुम्हाला हक्काने सांगेल, तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करू नका. सगळ्या इच्छा पूर्ण करा. जे जे काही तिला पाहिजे ते संसारात द्या. तिला एखाद्या ड्रेसवरती पाहिजे, कारण अर्थात तुम्हाला तिला सांभाळायचंय. हा, त्यानंतर काम. काम म्हणजे काय? तिला एवढं प्रेम द्यायचं. तुम्हाला इथे काय म्हटलंय की संयम. संसारात संयम पण असला पाहिजे, बरोबर आहे? काही गोष्टी स्वभावातल्या एकमेकांना आवडतात, काही गोष्टी एकमेकांना आवडत पण नाही, असंही असतं. मानवी स्वभाव आहे.
कधी कधी विचार जुळतात, कधी एखाद्या विषयाच्या बाबतीत मतमतांतर होऊ शकतं, पण तिथे काम म्हणजे आपला संयम असला पाहिजे. आपण मनाने विचाराने कुठेही क्रोध करणार नाही, तिला दुःख होणार नाही, आणि तुम्ही पण त्याला एखादी गोष्ट मनाला भिडेल, मनात दुखेल असं तुम्ही पण एकमेकांशी कधी संसारात वागायचं नाही. याला म्हणतात काम म्हणजे संयम. आणि मग चौथा पुरुषार्थ काय? मोक्ष. सुख असो दुःख असो प्रत्येक क्षणात एकमेकांचा हात आयुष्यभर सांभाळायची, अंत म्हणजे मोक्ष काळापर्यंत एकमेकांना साथ द्यायची. यालाच म्हणतात 4 पुरुषार्थ. आणि अगदी हेच वचन त्या मातापित्यांनी मागितलंय की आज आमचा स्वाभिमान, सर्वस्व नवरदेवा तुम्हाला आज दिलंय आम्ही. आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दागिना कोण आहे? तर आमची साक्षी हा आमचा खरा दागिना आहे. तिची वस्तू किंवा आपल्या आवडणारं हे जर द्यायचंय तर त्याला किती काळजावरती बांध आणि संयम ठेवावा लागतो. अगदी तितकंच संयम त्यांनी ठेवलाय आणि हसत हसत ते कन्या देत आहेत. हे वचन मागितलेत की 4ही पुरुषार्थ आपण आदर्शपणे तिला सांभाळून घ्या, तिला कधी कमी पडू देऊ नका. आता तुम्ही त्यांना प्रतिवचन द्यायचंय. तुम्ही आपला उजवा हात तिच्या खांद्यावरती असं ठेवा. विचारा आम्ही नवरदेवांनी 3 वेळेला तुम्हाला प्रतिवचन दिलं की आजपासून ते तिची सगळी जबाबदारी घेणार, तिला संसारात कधीही अंतर देणार नाही आणि तिला सदैव सांभाळून तिला आश्रय देतील, तिला सुखी ठेवतील, असं त्यांनी 3 वेळेला प्रतिवचन या ठिकाणी दिलेलं आहे. मोदात कसमात अदात कामोदात कामायादातो कामोदाता कामहा प्रतिग्रहिता कामई दत्ते. घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड, भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा.
आता तुमचा मुलगा आजपर्यंत सुकुमार होता, आता तो श्रीमान होणार आहे, म्हणजे तो आता पती होणार आहे आणि आता तो ब्रह्मचर्य आश्रमातनं गृहस्थाश्रमी जाणार आहे. मग त्यावेळेला मुलाचे माता पिता त्याला मंगळसूत्र देतात की राजा कुलदेवीला कर, आपल्या ग्रामदेवतेला कर आणि सगळ्यांच्या साक्षीनं आणि भगवतीच्या आशीर्वादानं हे मंगळसूत्र तिला परिधान करून तुझी गृहलक्ष्मी तिला कर. म्हणून आता ते मंगळसूत्र आपण घ्यायचं, नवरदेवाच्या हातात द्यायचं आणि ज्या क्षणी मधुकर तुम्ही तिला मंगळसूत्र घालाल त्या क्षणी ती कुमारी अवस्थेतनं सौभाग्यवती होणार, ही तुमची आता ती अर्धांगिनी होणार. त्यामुळे जसं मंगळसूत्राच्या डोर असतात आणि ते होत असताना याच्यातले जे काळे मणी आहेत त्या काळे मणीचं काय महत्व आहे? हिरवे का नाही, लाल रंगाचा का नाही, काळाच मणी का? काल तिने हातात एक काळं बँड बांधलं होतं. ते का बांधलं होतं काळं बँड? की नजर नको लागायला. तर माझा हा सोन्यासारखा राजविंडा माझा पती आहे, माझा जोडीदार आहे, माझ्या पतीला कुठली नजर लागता कामा नये म्हणून ते काळे मणी त्या पतीच्या रक्षणासाठी आहेत आणि सौभाग्यत्वाच्या वृद्धीसाठी आहेत. आणि म्हणून मांगल्य तंतू नाणेनं ते मंगल तंतू आहे की देवा हे मंगळसूत्र मी धारण करील ना तर मी त्याची सौभाग्यवती होते आणि हे धारण केल्यानंतर माझ्या सौभाग्यत्वाचं रक्षण कर आणि माझ्या भरताराला म्हणजे माझ्या पतिदेवाला उदंड आयुआरोग्य दे आणि 7 जन्मापर्यंत आमचं नातं हे दृढ होऊ दे, ही भावना म्हणत हे मंगळसूत्र नवरदेवा तुम्ही तिला परिधान करायचं आणि तिने ते तेवढंच प्रेमाने ग्रहण करायचं. आता पहा, मंगळसूत्रातलं पदक ते सतत हृदयाला लागत असतं, हृदयाला त्याचा स्पर्श असतो का? जसं घेऊन मंगळसूत्र होतं तसं साक्षी तुला माहेर सासर पण सांभाळायचंय, दोन्ही कुटुंब समांतर ठेवायचे आणि दोन्ही कुटुंबाला भरभरून स्नेह द्यायचा आहे आणि तेवढ्याच जबाबदारीने तुम्ही पण दोन्ही परिवार सांभाळायचे. आनंदाचा आणि सुवर्ण अक्षरात पोहणारा आजचा दिवस आहे. हा आयुष्यातली सगळ्यात मोठी आठवण आहे की आज तुम्ही दोघे नव्याने आयुष्याची सुरुवात करताय. तर त्या सगळ्या क्षणाचा भरभरून आनंद घ्या आणि हे मंगळसूत्र नवरदेवा तिच्या गळ्यात सगळ्यांच्या साक्षीने घाला आणि तिला तुमची पत्नी म्हणून तुमच्या संसारात आणि जीवनात स्थान द्या. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले खोडले माझे तुझे, हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी. अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला,
तुम्हाला हात का लावते की अर्ध पुण्य तुम्हाला अर्ध तिच्या वाट्याला जायचं ना. त्याच्यामुळे आता संसारामध्ये इथून पुढे पण पूजा अर्चा करताना दोघं मिळून म्हणून हाताला हात, तसं प्रत्येक कर्तव्य म्हणून पत्नी नेहमी हाताला हात लावते की बा इथून पुढे पती देवा आपले सगळे कर्तव्य आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या या दोघं मिळून आपण कधी हसणार आहे कधी रडणार आहे, कधी हसणार आहे कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पनी सारे गा साक्षी पूर्ण म्हणजे मधुकर, तर दोघं एक झाले, एक ऊन एक सावली आहे. तर असं रंग दोघांच्या संसारामध्ये आनंदाचा या ठिकाणी आला. आणि गाठ नवरदेवाची बहीण बांधते, तिने गाठ बांधून दोघांना जोडलं. आता छान आपण तिला उखाणा घ्यायला लावू. सगळेजण नीट ऐका. नवरदेवाची बहीण गाठ बांधून झाली, आता उखाणा घेते, नीट ऐका. जन्म दिला मात्याने पालन केलं पित्याने, जन्म दिला मात्याने पालन केलं पित्याने. मी मनशुरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा वा, सुंदर. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली. रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तता या जीवना. मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सयकान्हुली. नयनानी प्रिये मी माझे स्वप्न हे पाहिले. तू माझे मी पण जणू आपुल्या हातानी रेखिले. तुझ्यामुळे मी पूर्तता तुझ वाचुनी मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू मजला पुरे ही सार्थता. तुझ्या सवे तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला आज माझ्या या मना.
प्राणासये सय कान्हुली रे नंदना मनमोहना ये जागवे संवेदना दे पूर्तता या जीवना नंदघना मम पाऊली तव चाहुली प्राणासये सप्ताचल देवताभ्यो नमः नमस्कारात् करोमि संप्रार्थ्य नवरदेवापतीची 7 पावले 7 जन्माची असावी काले संपादे तव आज्ञा संपादे तुभ्याम कन्या चैक पदे प्रवेश साक्षी आज संसारातलं पहिलं पाऊल टाकताना वचन काय घेते बघ की पतिदेवा मी आज सासरी आली आणि आजपासून आपण संसाराची सुरुवात करतो आहोत. तर लग्नानंतर जेव्हा एक नवीन नवरी मुलगी असते ती जेव्हा सासरी येते तेव्हा तिची थोडीशी धांदल होते. कशी की तिला घर नवीन, माणसं नवीन, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे ते समजून घेणं. बरं प्रत्येकाच्या आवडीनिवडी पण वेगवेगळ्या असतात. कोणाला ही भाजी आवडते, कोणाला दुसरी भाजी आवडते, बरं दुसऱ्याला पहिली भाजी आवडत नसेल असंही होतं. म्हणजे आवडीनिवडी भिन्न आहेत. तर त्या सगळ्यांच्या आवड पण जोपासायच्या आहेत. बरं पतिदेवांना काय गोड आवडतं, तिखट पदार्थ काय आवडतात, तर ह्या सगळ्या मिष्टान्न व्यंजन त्यांच्या आवडीनिवडीचे पदार्थ लग्नानंतर साक्षी तुला सगळे हळूहळू समजून घ्यायचे आणि रोज नवीन पदार्थ तयार करून नवीन रेसिपी बनवून पतिदेवाला प्रेमाने भरवायचं आहे बरं का. लग्नानंतर झोमॅटो, स्विगी, मॅकडॉनल्ड हे ना हे सगळं लग्नानंतर चालणार नाही. लग्नानंतर हॉटेलिंग कमी करायचंय बरं का आपल्याला. आणि नवरदेवाला हे सगळं ऐकताना आनंद होतोय की आता मला रोज नवीन पदार्थ मिळतील, रोज नवीन रेसिपी, त्याचा स्वाद मिळेल. पण तुझ्याकडे येतो नवरदेवा. लग्नानंतर जेव्हा ऑफिसला जाल तेव्हा एक मोठी पिशवी बरोबर ठेवायची. बायकोचा कधी फोन येत असतो, अहो तांदूळ संपले, आज ही भाजी करायची, येताना हा मसाला घेऊन या, आज साखर घरात शिल्लक नाही, येताना आणावी लागेल. तर अशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या संसारात तुम्हाला दोघांना मिळून या ठिकाणी सांभाळायच्या आहेत. आणि असं हे सप्तपदी याचं पहिलं वचन आज तुम्हाला शिकवत आहे. तर हे वचन मला वाटतं तुमच्या लक्षात आलं. पतीची आज्ञा नेहमी पालन करा, त्यांना भरभरून प्रेम द्या. आणि नवरदेवा ती नोकरी पण सांभाळेल, घर पण सांभाळेल. तर एवढं सगळं जर तिला सांभाळायचं आहे तर थोडासा हातभार तुमचा पण लागेल बरं का. त्यामुळे एखाद वेळेस किचन मध्ये रेसिपीला मदत करत चला. दोघांनी मिळून एखादा काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा प्रयत्न करा, हे या वचनात म्हटलेलं आहे. त्यामुळे संसार दोघांचा आहे तर कर्तव्य पण दोघांची आहे. मला वाटतं वचन लक्षात आलंय. पहिलं माप साक्षीने ओलांडायचं, पहिलं वचन पूर्ण करायचं. एकमिखे विष्णू सांगितलं म्हणजे जबाबदारी आणि सगळ्या गोष्टीसाठी एकमेकांना समजून घेणं हे या वचनामध्ये अपेक्षित आहे आणि ते निश्चित तुम्ही कराल हा मला विश्वास आहे. तर विश्वास आणि जबाबदारीने नातं सांभाळा. दुसरं वचन माप ओलांडून पूर्ण करा. द्वे ऊर्जे विष्णुस्वा करताना ना मी एक समाधान पण ठेवेल मनात की जेव्हा सुख असेल तेव्हा मी हुरळून जाणार नाही, बरोबर आहे ना. आणि जेव्हा दुःख असेल तेव्हा मी माघार पण घेणार नाही. म्हणजे माझ्यासाठी सुख आणि दुःख सारखं राहील. मी सुख दुःखात पण तुम्हाला बरोबर कायम तुमच्या सोबतच साथ देईल हे या वचनात सांगितलं आहे. की माझ्यासाठी हे सगळे क्षण एक समान आहे आणि त्या सगळ्या समानतेने आणि संतुलन ठेवत मी माझ्या आयुष्यात पतिदेवा तुम्हाला साथ देईल हे या वचनात सांगण्यात आलेलं आहे. म्हणून सुखदुःखात खंबीरपणे पत्नी या नात्याने त्याच्या बरोबर राहायचं आहे. त्याच्या प्रत्येक कर्तव्यात त्याच्या निर्णयात त्याला बरोबरीने आपण धीर द्यायचा आहे, साथ द्यायची आहे हे या वचनात सांगण्यात आलेलं आहे. माप ओलांडून वचन पूर्ण करा. त्रिनिराय स्फोघाय विष्णुस्वानय आपण दोघे मिळून संसाराला सुरुवात करतो आहोत. तर मी काय वचन घेते की मी सासर घरी आल्यानंतर आपल्या घरच्या ज्या सगळ्या परंपरा आहेत, रीती आहे है ना, रूढी आहे, या सगळ्या रूढी परंपरा रीती रिवाज या सगळ्या सांभाळेल, जोपासेल. असं नाही की मी नोकरी करते तर माझ्याकडनं परंपरा सांभाळणं जमणार नाही, मला कुधर्म व्रतवैकल्य शक्य नाही असं आपण कधी संसारात म्हणायचं नाही. इथे काय म्हटलंय की जी गृहिणी असते, पत्नी असते, तिने काय केलं पाहिजे हे या वचनात म्हटलंय की स्त्रियांनी व्रतवैकल्य करावी, देवाचं नाम करावं, नाम जपावा, त्याचबरोबर पतीच्या दीर्घायु आरोग्यासाठी उपवास आदी कार्य करावे, पोथी पुराण वाचावे. हे कर्तव्य संसारात स्त्रीचे असतात.
आता पुरुषांनी काय करायचं हे सांगतोय. ज्यांची लग्न झाली ते ऐका, जे मुलं ज्यांची लग्न व्हायची ते ऐका, आणि नवरदेव तुम्ही तर पहिला ऐका. घरातली पूजा अर्चा ही बहुतांश घरामध्ये पाहायला मिळतं की घरातल्या स्त्रियाच करत असतात आणि ते चुकीचं आहे. घरातली पूजा ही पुरुषाने करायची आहे. देवाला स्नान घालणं, देवाला गंध लावणं, देवाला धूप दीप नैवेद्य दाखवून आपल्या दिवसाची सुरुवात करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे. बरं दुर्दैव असं होतं की पुरुषांनी असा ग्रह मनामध्ये करून ठेवलाय की उपास तापास स्त्रियांचेच, देवाची पूजा अर्चा स्नान देवाला घालणं हे कार्य स्त्रियांचे. मग पतीने काय हातही जोडायचे नाही, देवाची पूजा अर्चा करायची नाही, मग त्यांच्याकडे दायित्व काय पूजेचं? ही घरची जबाबदारी वाहिली, नोकरी झाली म्हणजे संपलं का? नाही. त्यामुळे मधुकर लग्नानंतर देवाची पूजा स्नान घालणं, देवाचे उपचार करणं हे दायित्व तुमचं. उपास व्रतवैकल्य नामजप हे करण्याचं कार्य त्या पत्नीचं आहे. त्यामुळे दोघांनी हे लक्षात ठेवा आणि घरातल्या आपल्या परंपरा सांभाळा. तुमच्यातनं पुढे जी संतती जन्माला येणार आहे त्या परंपरांचा वसा तुम्हाला पुढच्या पिढीला द्यायचंय, ते दायित्व तुमचं आहे हे लक्षात ठेवा. आपण परंपरा सांभाळल्या, त्याचं आचरण आपण केलं तर त्या पुढच्या पिढीला आपण त्या परंपरा देऊ शकतो. आपणच जर चुकलो, परंपरा जतन केल्या नाही, सांभाळल्या नाही तर पुढच्या पिढीला काय द्याल? वेस्टर्न कल्चर सगळं वाढत चाललंय. मुलींना टिकली लावायची म्हणजे पण येतं, अगदी बारीक डॉट एवढी टिकली लावतात, अगदी भिंगाने पाहावं लागेल. आणि पुरुषांना गंध लावायची लाज वाटते. पूर्वी पुरुष मंडळी पण गंध लावल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. लोकांना असं वाटतं, पुरुषांना असं वाटतं की कोणी मला असं नको म्हणायला की मी देवधर्मी झालो. अरे तू देवधर्मी का? तुझ्या मनात परमेश्वर आहे, तू देवधर्मी असलाच पाहिजे. आपल्या धर्माचा अभिमान जर आपण नाही बाळगणार तर कोण बाळगणार आहे? बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपला धर्म आपल्या कृतीतनं आणि आपल्या पेहरावातनं दिसला पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे या गोष्टी सांभाळायच्या. पुरुषांनी गंध लावला पाहिजे, स्त्रियांनी मोठी टिकली लावली पाहिजे, बारीक नाही ठसठसीत टिकली लावली पाहिजे. तर या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा. मुलींनो साठी ओम पंचपशुभ्यो विष्णुस्वा मी तुमच्याशी एकनिष्ठपणे संसार सांभाळेल हे वचन आपली साक्षी घेते. त्याचबरोबर तुमचं पण कर्तव्य नवरदेवा या वचनात पावलात 6व्या पावलात तुम्हाला तिला काय साथ द्यायची आहे की तुम्ही परिवारातले पुत्र आहात, हिंग्यांचे जावई आहे आणि तिचे पती आहात. त्यामुळे एक मुलगा म्हणून एक उदाहरण म्हणून सांगतो. ज्या लोकांचे विचार जुळतात ना तेच बरोबर चालतात, ज्यांचे विचार जमत नाही त्यांचे मार्ग वेगवेगळे होतात. ही गोष्ट खरी का? बरोबर आहे ना? मग तुम्ही हे सप्तपदीचे वचन चालत चालत 7व्या पावलापर्यंत आले. तर आता जेव्हा संसार करता त्यावेळी तुमचे विचार जुळले पाहिजे, तुमचे मन जुळले पाहिजे. मी मगाशी म्हटलं की एकरूप होणं सोपं आहे. हो, तुम्ही एकरूप आहातच, मन अनुरूप आहातच, पण एकरूप होणं महत्वाचं आहे. एक व्हायला पाहिजे. आणि या 7व्या पावलात तुम्हाला हेच सांगितलंय की पत्नी हिच्या मनामध्ये पतीविषयी काय असावं, तर आदर असला पाहिजे. हे कायम लक्षात ठेव साक्षी. हे बघ, संसारामध्ये तू काही गोष्टी तुझ्याकडे कमी अधिक झाल्या, भाजीमध्ये मीठ कमी झालं, तिखट मसाले कमी झाले, तो अजिबात तक्रार करणार नाही. तो सांभाळून घेईल. तो कधीच तुझ्यावर त्याविषयी नाराज होणार नाही आणि कधी काहीच म्हणणार नाही. तो समजून घेईल. ठीक आहे, नवीन आहे, होईल. संसारात सगळ्या गोष्टीचा अनुभवाने सराव होतो. पण काय करावं संसारात पत्नीने, तर पतीचा आदर करावा एवढीच एक अपेक्षा पती राहायची असते. बरोबर आहे? बरोबर आहे. आणि संसारामध्ये पतीने पत्नीसाठी काय करायचंय तेच या वचनात सांगितलं. आता तिची बाजू मांडली, आता तुझी पण एक बाजू आहे, ती पण समजून घे. तू संसारामध्ये काय करशील तर तिला संसारात वेळ दे. मधुकर, तू किती दागिने तिला बनवून दिले, किती महागड्या साड्या तिला घेऊन दिल्या, किती प्रॉपर्टी तिच्या नावावर केली, किती लक्झरी कार मध्ये फिरवतोय, या सगळ्या गोष्टीचं महत्व शून्य होईल जर तू तिला संसारामध्ये वेळ नाही दिला तर. जेव्हा कामाच्या ठिकाणी आहात तेव्हा काम जसं आपली प्रायोरिटी असते, तेव्हा जेव्हा घरी असतात तेव्हा घर, आपले आई वडील, माझी पत्नी ही माझी जबाबदारी असते, माझी प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे तिथे कुठल्याच प्रकारचा दुसरा विचार नको. तर संसारामध्ये तुम्ही तिला वेळ द्या एवढीच तिला अपेक्षा आहे. तुम्ही 2 दागिने कमी दिले, मोठ्या गाडीत नाही फिरवलं, जास्त प्रॉपर्टी नाही केली तरी चालणार आहे, पण तिला संसारात वेळ द्या. तिला तो वेळ दिला म्हणजे तिला हे सगळं भरभरून मिळालं. आलं का लक्षात? त्यामुळे संसारात दोघांनी समजून घ्यायचं, नात्यामध्ये समाधान महत्वाचं आहे, नात्यामध्ये एकमेकांसाठी वेळ महत्वाचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी सुख आपल्या कर्तृत्वाने आपल्या कष्टाने आपल्याला मिळणारच आहे. हो,
त्यामुळे वेळ द्या. आलं लक्षात? सप्तपदी सांगितली म्हणजे तुमचं घराचं गोकुळ होईल, घराचं स्वर्ग होईल. आम्ही सगळेजण जेवढे इथे उपस्थित आहोत आज सगळे शुभकामना करतो की तुमचा संसार हा सौख्य भरे, सौख्याने भरून हो, म्हणून नांदा सौख्य भरे असं आपण सगळेजण म्हणू आणि त्यांना शुभकामना देऊन सप्तपदीचं 7वं पाऊल टाकत त्यांना आपण अनेक आशीर्वाद देऊ. सखे सप्तपदी मानता भवता विष्णुस्वा इंद्रधनुष्याचे रंगसात मधुकर रावांचं नाव घेऊन करते माझ्या संसाराची सुरुवात. गुलाबाच्या गंधात फुलतो छान कळा, माझ्या साक्षीसोबत संसार फुलतो एकदम भारी. तन मन येना वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा, वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला, वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा, वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला. मुक्याने बोलले गीत ते गाहले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, कापुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, कापुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले गीत ते गाहले. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी.
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. हरमुनी तुझ्या तुम्ही पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया धर्मवती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गंगकी पूर्ण जल समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं शुभ मंगल सावधान.
सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। लाभो संतति संपदा बहु तुम्हार लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्म योगा पुला धमा भूषण सारे राष्ट्र पुरी रहे शिखती कीर्ती करा उज्ज्वला गार्हस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम शुभ मंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। मोठे तोंड प्रतिफणींद्र बरवा आली शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पद्म परशु दंती हिरा झळकतो आई पंजन भागरी ऋणधुनी खेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा पूजात सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। आली लग्न घटी समीप नवरा येऊनिया वाघरा होते मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दृष्टा दृष्ट मधुवरा न करता दोघे करावी वासंती बहुगल बला न करणे पूर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान 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 शुभमंगल 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 सावधान। करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गाहिले मी गाहिले दिस वाटे वेगळं अन लागे कालळं हे वेडे मन माझे करतेच भाळणे सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले सुख कळले कळले सुख कळले
अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है। फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको। गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात था, तुम होता भी कुछ बात है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात था, तुम होता भी कुछ बात है। यारा तेरी कहानी में हो जिक्र मेरा, कहीं तेरी खामोशी में हो फिक्र मेरा। रुख तेरा जिधर का हो उधर मेरा। तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा। ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा। ओ माही माही रे ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही, लो मैं कयामत तक हुआ तेरा। लो मैं कयामत तक हुआ तेरा। जो देखे एक बार को पलट के बार बार वो खुदा जाने क्यों तुझे देखने लगता है। सच बोलूं ईमान से खबर है आसमान से, हैरत में चांद भी तुझको तकता है। कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। खूबसूरती पर तेरी खुद को मैंने कुर्बान किया। मुस्कुरा के देखा तूने, दीवाने पर एहसान किया। खूबसूरती पर तेरी खुद को मैंने कुर्बान किया। मुस्कुरा के देखा तूने, दीवाने पर एहसान किया। धूप भी तेरे रूप के सोने पे कुर्बान हुई है। तेरी रंगत पे खुद होगी हैरान हुई है। तुझको चलते देखा तब हिरणों ने सीखा चलना। तुझे ही सुन के कोयल को सुर की पहचान हुई है।
तुझसे दिल लगाए जो उर्दू ना भी आए तो शख्स वो शायरी करने लगता है कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। खूबसूरती पर तेरी खुद को मैंने कुर्बान किया, मुस्कुरा के देखा तूने दीवाने पर एहसान किया। इतना खूबसूरती खुद को मैंने कुर्बान किया, मुस्कुरा के देखा कोई इतना, कोई इतना, कोई इतना, कोई इतना, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। मेरा दर्पण अखियां तेरी, तुझको तरसे रतियां मेरी, जीना मुझको रस आने लगा जब से चहकी बतियां तेरी, जोगन तेरा मारा रसिया, जग जीता दिल हारा रसिया, पग तेरे जो मारे तेरे सदके में बंजारा रसिया, रसिया ये तेरा हुआ तूने जिया मोह लिया, रसिया तुझे सौंप दिया। कोई नहीं मेरा जरूरत तेरी, लागे ना जिया देखो ना जो सूरत तेरी, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो हम आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं, कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो तुझसे मेरा जीना मरना जान तेरे हाथ में, सो जय
केवड्याच पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याच पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू सागराची गाज तू गालावर लाज तू आतुरल्या डोळ्याचं सपान तू केवड्याच पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं रभान तू फिरतीची धग सुख ओंजळीत आज मायना सुख ओंजळीत आज मायना हो तुझा मातला मोहर तुझ्या मिठीत पाझर येड्या काळजाचा तोल राहीना येड्या काळजाचा तोल राहीना मेघुटाची भूल तू चांदव्याची भूल तू भागना कधी अशी तहान तू केवड्याच पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं रभान तू वसनी सा रे ग रे सा रे सा वसनी सा ग सा ग म ग रे रे म प ध म ग म ग म ग म ग म रे ग म रे सा रे सा तुझ्या डोळ्याची कमान तिथं ववाळीन प्राण भईन खुफाट्यात तुझी सावरी भईन खुफाट्यात तुझी सावरी तुझ्या जोडीन गोडीन हरपुनी देह भान आणू लक्ष्मीला सोन पावली आणू लक्ष्मीला सोन पावली सगनाची रीत तू खोप्यातली प्रीत तू कवाचार पुण्याईचं दान तू सजे दिना बंदी लगी मेहंदी लाडो तेरे हाथों में बन्नो विदाई वाले हंजू भरे हैं तेरी आंखों में
तेरी गलियां, वो बचपन की बातें, तेरे बाहों की कलियां, याद आएंगी मुझे बाबुल तेरी गलियां, याद आएंगी मुझे बाबुल तेरी गलियां, वो बचपन की बातें, तेरे बाहों की कलियां, याद आएंगी मुझे बाबुल तेरी गलियां। तेरी बाहों का झूला, वो पलना वो डोरी, अब तक ना भूली मैं बाबुल तेरी मीठी मीठी लोरी। तेरी बाहों का झूला, वो पलना वो डोरी, अब तक ना भूली मैं बाबुल तेरी